बोडस मार्गावर आढळले पुरुष जातीचे अर्भक. अर्भक 20 ते 24 आठवड्याचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अर्भकाची जबाबदारी कोण घेणार? कंधार तालुक्यात एकाच वर्षात ही दुसरी वेळ आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कंधार येथील प्रस्तुती होणाऱ्या दवाखान्यांची चौकशी करणार का? डॉक्टर साहेब, चर्चा आहे कंधार तालुक्यामध्ये कुरुळा आणि घोडज रोड शेकापूरच्या एका कुठल्यातरी पॉईंटवर एक लहान अर्भक सापडलेला आहे आणि ते आपल्याकडं पीएमसाठी आलेलं आहे पोलिसांमार्फत. तर त्याबद्दल काय अपडेट आहेत आणि मेडिकल सायन्स किंवा तुमचं आरोग्य डिपार्टमेंट त्याबद्दल काय माहिती घेते किंवा काय प्रोसिजर चालू आहे कळू द्या सर. नमस्कार, मी डॉक्टर महेश पोकले. आपण जे म्हणतायत ती माहिती बरोबर आहे. आज सकाळी ठीक 8 वाजता आपल्याकडे एक मृत अर्भक पोलिसांमार्फत आपल्या दवाखान्यात आणण्यात आलेले आहे आणि संबंधित अर्भक हे जे आहे घोडस ते कुरुळा जो आपला रोड आहे त्या रोडच्या कडेला बालक मृत अवस्थेत सापडलेलं होतं. तर ते पोलिसांमार्फत आपल्याकडे रुग्णालयात जमा केलेलं आहे. तर संबंधित अर्भकाची आपण वैद्यकीय तपासणी करून पुढील आपल्याला जे आहे एक DNA साठी आपण त्याचा सॅम्पल घेतलेला आहे आणि ते पुढे पाठवण्यात आलेलं आहे. तर त्याचा रिपोर्ट आपल्याकडे आल्यानंतर त्याबद्दल योग्य ते जे गोष्टी आहेत डिटेल्स आपल्याला ज्या कळतील आणि आता सध्या तरी म्हणजे पुढील तपास जे आहेत पोलिसांमार्फत तो करण्यात येत आहे. सर, ते अर्भक स्त्री जातीचं आहे का पुरुष जातीचं आहे आणि साधारणतः फिजिकली त्याची तपासणी केल्याच्या नंतर ते किती आठवड्याचं किंवा किती महिन्याचं आहे असं तुम्हाला जाणवतं? अर्भक जे आहे ते पुरुष जातीचं आहे आणि त्याचा अंदाजे आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला एक त्याचं वय जे आहे अराउंड 20 ते 24 आठवड्याचं ते अर्भक आहे. त्यामुळे आपण त्याचं सध्या सॅम्पल वगैरे घेतलेलं आहे आणि आपण ते पुढील तपासणीसाठी पाठवलेलं आहे. तर डिटेल्स आपल्याला रिपोर्ट आल्यानंतर सर्व कळून जाईल. बिलकुल सर, पोलिसांमार्फत तेवढ्या आठवड्याचं तेवढ्या दिवसाचं अर्भक आपल्याकडे आलेलं आहे. क्लेमसाठी आपल्याकडे ते जमा आहे, त्याच्यावर प्रोसिजर तुमची चालू आहे, जी काही ऑफिशियल कार्यालयीन जी दवाखान्याची असते त्या पद्धतीनं. परंतु ही जी सिस्टम आहे असं मग आपल्या दवाखान्याच्या अंतर्गत ग्रामीण रुग्णालयाच्या अंतर्गत असे प्रसूतीगृह किंवा असे गायनाकॉलॉजिस्ट वगैरे डॉक्टर्स वगैरे किती आहेत आणि काय त्याचं अपडेट आपल्या तालुक्यामध्ये प्रायव्हेटचं काय अपडेट आहे आपल्याकडे? आपल्याकडे कंधारमध्ये एक मला वाटतं 3 आपल्याकडे गायनेकॉलॉजिस्ट आहेत. तर संबंधित आता त्याबद्दल डिटेल्स आपल्याकडे काही आलेले नाही आहेत, परंतु तसं काही जर असेल तर त्याचा नक्की आम्ही तपास करू. सर, जर ते नॅचरल जर अर्भकाची डेथ असेल तर ती कुटुंब व्यवस्थेमध्ये कुटुंब प्रधान संस्कृतीमध्ये त्याचा विल्हेवाट कुटुंबाने लावली असते. ते रस्त्यावर अर्भक सापडलेला आहे. कदाचित ते प्रथम दर्शनी पाहता किंवा तुम्ही सांगण्यावरून ते अननॅचरलच त्याचा जन्म वाटतो. तर तो जन्म जे झाला तो म्हणजे गर्भपातातूनच झालेला आहे. तर असं काही मेडिकलवरला कुठला संशय आहे का तुम्हाला? पुणे मेडिकलमधून तसं औषध वगैरे दिलं असेल का आणि तसं झालं असेल असं काय म्हणते सर? तुम्हाला काय तुमचा अंदाज? नाही, त्याबद्दल तर आत्ताच काही सांगता येत नाही. त्यामुळे आपण त्याच्याबद्दल आता काही कमेंट करू शकत नाही. तर रिपोर्ट्स आपल्याकडे आल्यानंतर आपण त्याबद्दल सविस्तर त्याच्याबद्दल माहिती देऊ शकतो. म्हणजे कंधार तालुक्याच्या प्रसिद्ध शहरामध्ये जे डॉक्टर्स आहेत तिथं प्रस्तुती होतात, चांगल्या प्रमाणे ऑपरेशन होतात, सीझर होतात, अशा काही डॉक्टरांची काही तुम्हाला इंटरनल काही माहिती तुमच्या लोकांमार्फत काय आली होती का असं झालं होतं? नाही, आमच्याकडे हे जे आहेत आमच्याकडे जे आता सध्या अर्भक आणून दिलेलं आहे ते आपल्याकडे सडन आलेलं आहे. त्याच्याबद्दल असं काही डिटेल आपल्याकडे माहिती नाही आहे. कारण आता आपल्याकडे कसे पोलिसांनी ते दिलेलं आहे, तर ते दिल्यानंतर आपल्याला त्याचे आपली एक प्रोटोकॉल जो असतो तो प्रोटोकॉल आपण फॉलो करत आहोत. सध्या जे बाळ आपल्याकडे आणलेलं आहे तर त्याचं आपल्याला जे आहे तर प्रोटोकॉलप्रमाणे आपल्याला त्याची पूर्ण वैद्यकीय तपासणी करावीच लागेल आणि ते केल्यानंतर आपण त्याचं सॅम्पल जे घ्यायचं आहे, मी अगोदर सांगितलं की सॅम्पल घेतलेलं आहे, ते सॅम्पल आपण पुढे पाठवून दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला डिटेल्स सर्व कळून जाईल. सर, DNAचा रिपोर्ट साधारणतः किती दिवसामध्ये येईल की त्याच्यामध्ये त्याचे पालक डिटेक्ट होतील किंवा पालक सापडतील असं तुम्हाला काय वाटतं? किती दिवसात व्हावं लागेल आपल्याला? नाही, त्याच्याबद्दल तर काही सध्या सांगता येणार नाही. मला विचारून सांगतो तुम्हाला, त्याबद्दल माहिती घेऊन सांगेल. सर, वर्षभरातला हा दुसरा प्रकार आहे सध्या माझ्याकडे जे आहेत आपल्याकडे जे जर समजा तुम्ही आता गर्भपाताबद्दल जर विचार बोलत असाल तर त्याबद्दल सध्या आपल्याकडे फक्त जेवढे रजिस्टर्ड आपल्याकडे ऑपरेशन थिएटर्स आहेत तर त्याचं डिटेल्स आमच्याकडे सर्व आहे आणि अनधिकृत जे होते आम्ही त्यांना ऑलरेडी नोटीस दिलेली आहे. तर नोटीस दिल्यानंतर आता त्यांनी जर समजा त्याच्यावरती प्रशासनाने काही कारवाई केली आहे का नाही ह्याबद्दल मला काही माहीत नाही.
नमस्कार. आज घोडस शेकापूर मार्गालगत जे अर्भक मिळून आलेला आहे मृतावस्थेमध्ये, त्या अनुषंगाने कंधार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे आणि तपास पोलीस उपनिरीक्षक पिंपरखेडे मॅडम करत आहेत. या अनुषंगानं मी जनतेला आवाहन करू इच्छितो की हे जे प्रकरण आहे या अनुषंगानं संशयित आरोपींबाबत आपणास कुठल्याही प्रकारची माहिती असेल तर आपण कंधार पोलिसांना अधिकाऱ्यांना संपर्क साधू शकता. आपल्या नावाची गोपनीयता बाळगली जाईल याची मी या ठिकाणी हमी देतो. यात माहिती मिळून आपण गुन्हा उघडकीस आणू शकतो. आपल्या नावाची गोपनीयता ठेवली जाईल.